या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। काल सोलापुरात मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आले असता त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मराठा समाजाची सहानुभूती मिळवण्याचा घाट घातल्याचं बोललं जात आहे। मनोज जरांगे यांच्या भेटी दरम्यान वाद देखील झाल्याचं समोर आलं आहे। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सोलापूर मार्गे बेळगावच्या दिशेने निघाले होते। शहरातील मरियाई चौकात सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात येणार होतं। त्यासाठी बांधव देखील मोठ्या संख्येने जमले होते। महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी ही गोष्ट समजल्यानंतर प्रचाराचा पुढचा टप्पा अर्ध्यावर ठेवून मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आपला मोर्चा मरियाई चौकात वळवला। जरांगे पाटील हे जुना तुळजापूर नाका येथे आल्यावर त्यांना मरियाई चौकात काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या सत्कारासाठी थांबल्याची आणि त्यांना सकल मराठा समाजातील काही लोकांनीच सत्कारला येण्यास सांगितल्याची माहिती मिळाली। यावर जरांगे पाटील यांनी आमदार प्रणिती शिंदेच नव्हे तर कोणत्याच राजकीय नेत्यांचा सत्कार स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली। जोपर्यंत मरियाई चौकातून आमदार प्रणिती शिंदे जाणार नाही तोपर्यंत आपण गाडीतून उतरणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती। त्यावेळी जरांगे पाटलांसोबत गाडीत बसलेले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी माईक वरून आमदार प्रणिती शिंदे यांना तेथून जाण्यास सांगितले। त्याच दरम्यान बराच गोंधळ झाला। माजी नगरसेवक विनोद भोसले आणि राम जाधव यांच्यात तू मैमय आणि हमरी तुमरी देखील झाली। बराच वेळ झालेल्या गोंधळ आणि मराठा समाजाचा आक्रोश पाहून आमदार प्रणिती शिंदे यांनी तेथून निघून जाणे पसंत केले। माजी नगरसेवक विनोद भोसले हे आमदार प्रणिती शिंदे यांचे निकटवर्तीय। त्यांच्या प्रचारात भोसले हे त्यांच्या समवेत नेहमीच दिसून येतात। मरियाई चौकात संध्याकाळी जो राडा झाला त्यावेळी देखील विनोद भोसले हे प्रणिती शिंदे यांच्या समवेत आले होते। यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार प्रणिती शिंदेच्या हस्ते होऊ द्या असा आग्रह भोसले यांनी घेतला। तथापि हा आग्रह मोडीत काढण्याचा प्रयत्न राम जाधव आणि रवी मोहिते यांच्यासह उपस्थित मराठा बांधवांनी घेतला। यावेळी विनोद भोसले आणि राम जाधव यांच्यात बाचाबाची झाली। तू काय समाजाचा मालक आहे का या शब्दात भोसले यांनी जाधव यांना टोकण्याचा प्रयत्न केला। या दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक वाद देखील झाला। हा वाद वाढत गेला। मात्र प्रणिती शिंदे यांची बाजू घेत राम जाधव यांच्याशी भोसले बोलत होते अशी चर्चा होती। पक्षाऐवजी उमेदवाराऐवजी मराठा समाजाची बाजू घ्या असे भोसले यांना यावेळी मराठा बांधव सांगत असल्याचं एकंदरीत दिसून येत होतं। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।